तेवढीच आपलं डब्याला न्यायला होईल ना भाजी. इतर भाजी कर. हा नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज तारीख आहे 12 ऑगस्ट 2026. आता वाजले सकाळचे 9 आणि चुलीला काय जाळ लागना. ठीक आहे, काय कोंबले, हा चिंध्या कोंबले द्या. अजून काही जाळ लागलेलाच नाही. सकाळच्या लाकूड गाठले, बोलले झार लाकूड आहे. पाणी तापले का बघू. हाय हाय, पाणी मात्र तापले. राहुलनं तापवले चिंध्या घालून घालून पाणी. आता एक काम करणार आहे मित्रांनो, ही तांदळाची भाजी लय उठल्या. ठीक आहे, सगळीकडं भाजीच भाजी. मी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेलं एवढी एवढी होती तेव्हा भाजी दाखवलेली, तेव्हा आता केवढी झाल्या बघा. काय करतो माहितीये का, थोडीशी भाजी काढतो आणि आईला देतो आणि आईला कर म्हणतो भाजी, डब्याला नेतो. तेवढीच आहे का नाही. इथली भाजी काढतो, इथली राहू दे, ही लय मोठी भाजी आहे. इथली भाजी काढतो थोडीशी, आईला नेऊन देतो. आई काय म्हणते बघूया, करते का नाही भाजी बघतो. आहे मित्रांनो, ही चांगली भाजी आहे, ही काही किडलेली नाही. तिकडं जरा किडलेली भाजी आहे ना, मग आता हीच काढतो थोडी. वरचं शेंड शेंड काढतो, हे पण खालची काढायची गरज नाही मित्रांनो, आहे का नाही. तेवढीच आपलं डब्याला न्यायला होईल ना भाजी. आत्ता केल्या भाजी आहे ना, डाळ कांदा केलाय आत्ता. ते बघ, ही भाजी लय भारी लागते ना खायला, म्हणून म्हणलं काढावं. ठीक आहे, एवढी बाद झाली, चिक्कार झाली. एवढी जरी भाजी झाली तरी बास मित्रांनो, आहे का नाही. आता देतो आईला नेऊन. आई बसल्या भांडी घासायला. आई इतर भाजी कर. अगं तांदळाची भाजी आहे, बघ तर कशी आहे. दर की अगं चांगली भाजी आहे, काढली आत्ता. हो कचऱ्यात फेकून द्यायला लागल्या काय, एवढं काढल्या. भाजी चांगली लागते ग खायला. मी एकदा केलेली भाजी आहे जी, मी एकदा भाजी केलेली, तू गावाला गेलतीस तेव्हा. होय, लय भारी लागत होती. ते कर की, करून खात म्हणत्या. ती काय कशाची पण भाजी आहे, तांदळाची भाजी आहे ती. पहिला आपण करत होतो माहिती आहे का, मग ही काय बाद आहे, कचऱ्यात फेकून दिली काय. पण मला तांदळाची भाजी येत नाही ग कराय, म्हणून तुला दिली करायला. काय काय घालायचं त्यात, लसूण आणि काय, लसूण आणि पाणी भाजीतोय. पण आता फेकून दिलीस, आता काय उपयोग आहे त्याचा. तू म्हणते चांगली नाही. आता काय करायला तिकडं, कुठलं, अगं कुठलं झाड ते गुलाबाचं का. बघू बघू सर, अगं हे नव्हतं झाड, बघू. त्याला भोपळा, हा ही वय. अगं काल लावला घेते ना, भोपळ्याचं वेल लावलंय. आता हे भोपळ्याचं वेल यायचं का, कधी यायचं. होय तर बघू, आवळीचे पान काय लयच मोठी यायला लागली बाहेर. पाणी थांबून देत नाही, पाणी पडलं. आवळीच्या पानावर पाणी कसं काय पडते बघ, कसं काय पडते ते खाली, मोती पडल्यावर. पण ते धरूनच देत नाही का पाणी. हा मोती पडल्यावर पडलं. कसं काय पडतंय, पाणी ओढूनच घेत नाही मित्रांनो, आहे का खाली पडतंय. सगळं झाड धरून घेत नाही ते पाणी, काय वेगळंच हे आहे रे. कसं काय मोती असल्यावर कसं काय धरून देत नाही पाणी, काय माहिती आहे ना मित्रांनो. या डबीत काय आजपर्यंत मला काय कळालंच नाही. ठीक आहे, नेमकं काय तेच कळेना. मला वाटतंय केसाला लावायची जेड असणार आहे. जरा उघडून बघतो काय यात. आणि इंग्रजीमध्ये काय लिहिलंय, MG5 हेअर वॅक्स. हेअर वॅक्स म्हणल्यावर केसाची जेलच असणार आहे, केसाला लावायची. बघतो उघडून, बहुतेक केसाची जेलच आहे मित्रांनो, पण लय घट्ट आहे मित्रांनो, आहे का. लावायची कशी तीच कळेना, पण लाव का नको ती पण कळेना मला.
दुसरंच काहीतरी असलं तर वास पण वेगळा येते, नकोच. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.